एवढा मोबाईल वापरत जाऊ नको. ठेवतो. ह्याला एकटं सांगून ना कळतच नाहीये. ठेवतो फोन. हे बघ. ए वाव, छान आहे. मी पण घेतलं. तू काय घेतलं? एक ब्रेसलेट घेतलं, एक चेन घेतली. ऐका ना, मी सकाळी एक जागा बघितली आणि तीच जागा मला माझ्या स्वप्नात पण दिसली. त्याचं काय अर्थ होतोय काय कळत नाहीये. काय बोलतेस तू? मग हे भविष्य कोणाचं असेल? ते सोड. हे बघ, देशाचं भविष्य अजून मोबाईलमध्येच आहे. अरे, लक्ष कुठे आहे तुझं? मोबाईलमध्ये खुळा झालायस तू, खुळा. अरे थांब ना, एक लेवल कंप्लीट करू दे मग बोलू. अरे, जो होमवर्क दिला होता ना, त्याचं काय केलंस तू की विसरलास? अरे चिल कर ना. हा जो मोबाईल आहे ना, ह्याचं तुमच्यासारखं नाही. मला वेळ नाही आहे ह्याला फक्त सांगायचं मोबाईल राईट अँड ॲसो फॉर मी, लगेच असे लिहून तयार. बस चिल करायचं. हो, मग अंघोलीला गरम पाणी पण लावून देत असेल. आणि हाऊ टू क्लीन फ्लोअर असं म्हटल्यावर लादीही पुसून देत असेल. आणि वेअर आर माय शूज असं विचारल्यावर तुझे शूज पण शोधून देत असतील, हो ना? हो, हे पण पॉसिबल होईल. होईल तेव्हा होईल, पण आपला वेळ खातो त्याचं काय? पण रस्ता चुकल्यावर हा मॅपवर रस्ता पण दाखवतो. म्हणजे किती भारी आहे हा. आणि माणूस आयुष्यात चुकला तर? फिलॉसॉफिकल बोलू नकोस. प्रॅक्टिकली विचार केला ना, तर या मोबाईलमुळे आता काय कोणाची पण गरज पडत नाही. म्हणजे माणूस ॲक्सिडेंट होऊन पडला असेल तर मदतीला हा येणार आहे. संकट आलं तर हा धीर देणार. मग आपली काय गरज इथे? चला निघूयात. चला चला. हा जा जा, मोबाईल आहे माझ्यासोबत. हा डॅडी, हां आलोच. हर्षाली. हा, अरे पंशुल कुठे दिसला नाही. तो आमच्या बरोबरच होता तिथे. मग आम्ही निघालो. त्यानंतर तो कुठे गेला माहीत नाही. मोबाईल पण नाही लागत आहे त्याचा. हा काकू, आपण सीशोरला जाऊन बघूया का? कदाचित तो तिथेच असेल. अरे, याचं काय सांगता येत नाही. पण तो तिकडे का जाईल? अरे, जाऊन तर बघूया. ठीक आहे, चला जाऊया. चला. शिट, बॅटरी संपली. हां,
चल. मोबाईल आपल्या सोयीसाठी आहे, पण त्याचा वापर आपण कशासाठी करतो तेही महत्त्वाचं आहे. या मोबाईलमध्ये जेवढं आपण गुंतत जाऊ ना, तेवढंच आपण हरवत जाऊ, तेही आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि जगण्यातला खरा आनंद गमावून. आता तुम्हीच ठरवा या मोबाईलचा वापर कसं करायचं ते.